त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. गोविंदभाई सराफ हे यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं आणि अनेक ग्रामीण भागातले सुद्धा शहीद झालेत. त्या सर्व शहीदांना मी वंदन करतो आजच्या निमित्तानं. आणि मला खूप आनंद वाटला की 2001-2च्या काळामध्ये जाधव सर आमच्याकडे यायचे आणि त्यांनी त्यावेळेला या संस्थेचं रोपटं लावलं. पहिल्यांदा मला असं वाटतं फक्त हायस्कूलच होतं, नंतर त्याचं ज्युनियर कॉलेज केलं आणि त्यानंतर त्याचंच पुन्हा त्या ठिकाणी सिनियर कॉलेज केलं. राष्ट्रमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केलं आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. जुना जर आपण काळ बघितला 30-40 वर्षापूर्वीचा तो मित्र, अनेक माणसं अशी होती की त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती. परिसरामध्ये शाळा नव्हती. कुठंतरी 25-30 किलोमीटरवर त्या ठिकाणी शाळेमध्ये जावं लागत असत तरच शिक्षण घेता येत असे. परंतु आज ही संधी आपल्याला आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून पहिल्यांदा सैनाथ जाधव पाटील यांच्या नावाने सगळ्यांनी जरा जोरात टाळ्या वाजवायच्या आहे आणि आपल्याला ही संधी त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मित्र. विसे मॅडमचा आपण या ठिकाणी पाहिला, त्यांच्या अंगावरती वन विभागाचा ड्रेस आहे आणि हा ड्रेस उगाच मिळत नसतो. त्यासाठी कष्ट घ्यावं लागतात, अभ्यास करावा लागतो, रात्रदिवस अभ्यास करावा लागतो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. आज कुठलीही नोकरी जर मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं जे जीवन आहे ते जीवन उज्ज्वल करावं, परिसराचं नाव मोठं करावं आणि शाळेचं नाव सुद्धा त्या ठिकाणी आपण वाढवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला जे तुमचे गुरुजन आहेत तेही मार्गदर्शन करतील. एक मनामध्ये जिद्द त्या ठिकाणी असावं लागते आणि त्या जिद्दीतूनच विद्यार्थी परिश्रम घेत असतात. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये असं मी म्हणणार नाही. काही विद्यार्थी कुस्तीमध्ये त्या ठिकाणी चांगलं काम केलंय, त्यांनी पुढे जावं. त्यांनी माहित असेल की त्यांनी खाशावा जाधव आपलं महाराष्ट्रीयन माणूस, त्यांनी 1952 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीमध्ये आपलं पदक मिळालं होतं, रौप्य पदक, आणि आपले महाराष्ट्रीयन होते. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमवाल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर जाधव साहेबांना विनंती करेल की या भागामध्ये तुम्ही माध्यमिक शाळा उघडली, ज्युनियर कॉलेज उघडलं, सिनियर कॉलेज उघडलं, पण तरी हा जो मोठा वृक्ष आहे हा असाच त्या ठिकाणी वाढला पाहिजे. या ठिकाणी एमडी संगणकाची सोय करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करेल. याशिवाय अॅग्री कॉलेज आपण ग्रामीण भागातील आहोत, माझं गाव सुद्धा ग्रामीण भागात आहे आणि म्हणून इथं अॅग्री कॉलेज जर भविष्यामध्ये तुम्हाला जाधव सर स्थापन करता आलं तर ती सुद्धा एक फार मोठी उपलब्धी या विद्यार्थ्यांच्या, या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. औरंगाबाद सर ज्याला आपण आता संभाजीनगर म्हणतो तिथे मी राहतो. या शाळेच्या संदर्भामध्ये काहीही जर त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज पडली, ते संस्थेला असेल, शिक्षकांना असेल किंवा विद्यार्थ्यांना असेल तर मला केव्हाही बोलवा. कारण सेवानिवृत्तीनंतर माणसाचा वेळ जात नसतो, ती फार मोठी गोष्ट असते बागले सर, आणि आपण अनुभव घेतो या गोष्टीचा. नोकरी करत असताना आपल्याला वेळ मिळत नाही, पण सेवानिवृत्तीनंतर उलट आहे, वेळ कसा घालवा हा महत्वाचा विषय असतो. आणि म्हणून ही शाळा एक प्रकारे शैक्षणिक दृष्ट्या मी या ठिकाणी दत्तक घेतोय. इथल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे, फक्त विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये मी बऱ्यापैकी काम करतो, त्यामध्येही त्या ठिकाणी मला जर या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली किंवा तुम्हाला गरज वाटली तर मला केव्हाही कॉल करा. मी इथल्या विद्यार्थ्यांना निश्चित त्या ठिकाणी मार्गदर्शन करेन. पुनश्च स्पर्धा परीक्षेच्या या ठिकाणी जे काही विशेषतः जे विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसतात त्यांनाही मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. या सर्वांच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो. तद्वतच मुली भरपूर आहेत. ग्रामीण भागातल्या मुली पूर्वी शिकत नव्हत्या, शिकायला मिळतच नव्हतं, घरचे लोक पाठवतच नव्हते. आमच्या काळामध्ये मी ज्या शाळेमध्ये वागले सर, आपण ज्या शाळेमध्ये शिक्षक होतो, आमच्या वर्गामध्ये सुद्धा शिक्षक असताना सुद्धा एक 10-15 मुली असायचे, याच्यावरती मुली नसायचे. पण इथे मुली बघून मला खूप आनंद वाटला. कारण जसं मुलांना शिकवतो तसं मुलींनाही आपण त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि मुलींना तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी 30% शासन जागा राखीव ठेवतं. एकूण भरती जर त्या ठिकाणी कुठलीही गेली तर त्याच्यामध्ये 30% जागा मुलींना त्या ठिकाणी राखीव आहेत आणि म्हणून चांगल्या प्रकारची संधी मुलींना त्या ठिकाणी आहे. तेही
आपण या ठिकाणी आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाचं नाव जे राष्ट्रमाता जिजाऊ असं आहे आणि आपण सर्व जिजाऊंचं जे काम आहे, जिजाऊ आपलं प्रेरणास्थान आहे आणि म्हणून त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा आपलं जीवन उज्ज्वल करावं अशा प्रकारच्या आशा मी व्यक्त करतो. पुन्हा सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.